करी ऐसे धावाधावी, करी ऐसे धावाधावी, चित्त लावे चरणापे, मग तो माझा मायबाप घेईल तापैरोनी. बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा, आणि का हो जीवाने दावा, मग तो माझा मायबाप घेईल तापैरोनी. तुका म्हणे करुणा बोले, तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले घेईना, मग तो माझा मायबाप घेईल तापैरोनी. श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, माता चरणावरी. साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावल सांभाळा उत्तरी, विश्रांती पावल सांभाळा उत्तरी, विश्रांती पावल सांभाळा उत्तरी. पावल सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. दौरली हे काया कृपेच्या वरसे, नोहे अनारिसे उद्धरिलो. करी ऐसी धावाधावी, चित्त लावी चरणापे, मग तो माझा मायबाप घेईल तापैरोनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी आपल्या समोर आलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा यांचा हा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी एका विशिष्ट वर्गाला उपदेश करताना असं म्हणतात की बाबा, इकडे तिकडे उग धावाधावी करण्यापेक्षा तू अशी धावाधाव कर की हे तुझं जे चित्त आहे ते इकडे भटकून देऊ नको, बाकीकडे तू परमात्म्याच्या चरणावरती चित्त लाव. असं जर केलं तर काय होईल, तो माझा असणारा मायबाप जो आहे तो या ठिकाणी तुझा ताप हरून घेईल, अर्थात दुःख हरून घेईल. बऱ्याच महात्म्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो अत्यंत करुणावंत अशा प्रकारचा आहे. तो जीवाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ देत नाही. त्याचं त्या ठिकाणी करुणावंत अंतःकरणाने जर त्याचं नामस्मरण केलं, त्याचं नाम घेतलं, तर करुणाकर असणारा भगवान दयाघन श्री विठुराया निश्चितच त्या ठिकाणी त्याच्या प्रत्येक संकटामध्ये किंवा दुःखामध्ये धावून आल्याशिवाय राहणार नाही. असा माझा मायबाप आहे, मग तो माझा मायबाप काय करेल तर घेईल तापैरोनी. असा सरळ सरळ या अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, प्रस्तुत चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्प असा पर्याय देणं गरजेचं आहे की या ठिकाणी असणारी ही कीर्तनाची सेवा, ज्यांचं असणारं हे प्रथम पुण्यस्मरण, त्या असणाऱ्या वैकुंठवासी जनाबाई गोविंद मुसमाडे यांचं असणारं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. या मातोश्रींच्या पश्चात असणारे त्यांची मुलं आहेत, त्यांचे संपूर्ण नातवंड आहे, सुना आहेत, असा संपूर्ण असणारा त्यांच्या पाठीया पश्चात मोठा अशा प्रकारचा परिवार. या मातृवियोगाचं दुःख या ठिकाणी संपूर्ण मुसमाडे परिवाराला झालेलं आहे. जीवनामध्ये या ठिकाणी जर पाहिलं सगळ्यात मोठं दुःख असतं ते आईच्या जाण्याचं दुःख असतं. आई ही मुलावर अनन्य असाधारण अशा प्रकारे प्रेम करते की ज्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ हेतू ठेवला जात नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे, चित्त आईशी कळवळ्याची याती, करी लाभाविन प्रीती, असं आईचं असणारं उदार अशा प्रकारचं अंतःकरण आहे. मुलगा कसाही जरी असला, मी कसाही नाही म्हटलो, कसाही जरी असला तरी सुद्धा आई मुलावर तेवढंच त्या ठिकाणी अंतःकरणापासून प्रेम करत असते. आईचे असणारे ते लढिवाळपणाची हाक मुलाला मारलेली ती त्या ठिकाणी आई गेल्यानंतर त्याला परत ऐकायला मिळत नाही. आई गेल्यानंतर त्याचं जीवन जर पाहिलं तर एक अधुरं अशा प्रकारे त्याचं जीवन त्या ठिकाणी मुलांचं बनलं जातं. ज्या ज्या वेळेस मुलांच्या आवडीचा पदार्थ त्या ठिकाणी आई गेल्यानंतर समोर येतो त्या त्यावेळेस त्यांना आईची आठवण झाल्याशिवाय मात्र राहत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी या परिवाराच्या असणाऱ्या मातोश्रींना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांचं असणारं प्रथम या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. उपस्थित या ठिकाणी संपूर्ण मुसमाडे परिवार, त्याचप्रमाणे उपस्थित आमचे सर्वच या ठिकाणी कनगरचे सर्वच भजनी मंडळ,
गणेगावचं भजनी मंडळ सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्री संजय महाराज शेटे, आदरणीय या ठिकाणी हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य भारत महाराज, आदरणीय या ठिकाणी आमचे यातीबंधू वेदमूर्ती, आमचे प्रवीण काका नवले. या ठिकाणी वेळ त्यांच्याकडे थोडा कमी आहे, त्यांना लग्नाला जायचं आहे पण ते थांबून राहिले, ते या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित काका वगैरे सगळे विठ्ठल महाराज, सगळीच मंडळी या ठिकाणी. आता बऱ्याचांचं नाव माहीत आहे, काहींचं माहीत नाही, म्हणून जास्त काय नाव घेत नाही, कारण मी थोडासा तेवढ्या बाबतीत कमी राहिलो, मला नावच लवकर ध्यानात येत नाही. पण या ठिकाणी सगळीच माझ्या प्रेमाची मंडळी आहे. कणगर म्हटलं की तसं फार प्रेमाचं पूर्वीपासूनचं गाव. पूजनीय पितृचरण अण्णांपासून या ठिकाणी कणगर प्रेमाचं, आणि त्यात या ठिकाणी असणारा मुसमाडे परिवार हे अण्णांपासून आमचं प्रेमाचं असणारे एक घरातले अशा प्रकारचे ऋणानुबंध. आणि उपस्थित आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण या ठिकाणी आमचे तात्या आहेत, हरिभक्तीपरायण काका या ठिकाणी दोघंच्या दोघंही पण आले. त्यांना सकाळी फोन केला, म्हटलं तुमच्या गावात आलेलो आहे, येणार आहे. परत तुम्ही म्हणाल नको बो गावात आले फोन नाही केला. दोघंही पण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये अखिलकोट ब्रह्मांड नायक दयाघन श्री विठुरायाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. हे भगवंता, पूजनीय या मातोश्रींना परत या मृत्यूलोकामध्ये तू जन्माला घालू नको, त्यांना उत्तम लोक उत्तम गती प्राप्त करून द्या, अशी भगवंताच्या चरणी आपण सर्व मिळून प्रार्थना करूयात. आणि चिंतनासाठी निवडलेला जो अभंग आहे, या अभंगाचं आपल्या नियोजित वेळात आपण सर्व मिळून चिंतन करूया. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा एका विशिष्ट अशा वर्गाला या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबारांचा तसा जर उपदेश पाहिला किंवा संतांचा उपदेश जर आपण पाहिला तर तो उपदेश पावसाप्रमाणे त्यांचा उपदेश आहे. पाऊस कशा पद्धतीने वर्षाव करतो? महाराज म्हणतात पाऊस त्या ठिकाणी सगळीकडेच पडतो. पाऊस असा विचार करत नाही की आता इथे पडणार नाही तिथे मी पडणार आहे. सगळीकडे पाऊस त्या ठिकाणी वर्षाव करत असतो, सगळीकडे. नाही विचारित मेघ गणदारी शेत, मेघ गणदारी शेत, मेघ गणदारी शेत. नाही विचारित मेघ हागणदारी शेत. पाऊस असा म्हणत नाही की ही हागणदारी आणि शेत आहे, हागणदारीवर पडणार नाही, मी शेतातच पडणार नाही, असं पाऊस त्या ठिकाणी म्हणत नाही. तद्वत या ठिकाणी जर पाहिलं तर संतांचा उपदेश हा सर्वांसाठीच आहे. पण त्यातही त्या ठिकाणी काय केलेलं आहे, फक्त अधिकारी निवडला. कुणाला काय सांगायचं कुणाला काय सांगायचं फक्त अधिकारी निवडला. कारण काही माणसांना उपदेश करून फायद्याचा अजिबात राहत नाही. साह्य ओझे त्यास तैसे देव, साह्य ओझे त्यास ऐसे देव, साह्य ओझे त्यास ऐसे देव, साह्य ओझे त्यास. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. हे वझे त्यास ऐसे देव, साह्य ओझे त्यास, देव साह्य ओझे त्यास, देव साह्य ओझे त्यास. अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे या ठिकाणी उपदेश केला जातो. ज्याला जे सहन होईल, ज्याला जे झेपेल त्या पद्धतीने त्याला सांगितलं जातं.
उगाच कोणालाही त्या ठिकाणी उपदेश करून फायद्याचा अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर दृष्टांत दिला. म्हणले काय केलं, सोन्याचं ताट सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी खीर बनवली, दुधाची खीर, त्याच्यात काजू बदाम पिस्ते अक्रोड वगैरे सगळंच्या सगळं टाकलं आणि ती खीर त्या सोन्याच्या ताटात ठेवली आणि ती खीर कुणाला खायला दिली, कुत्र्याला. आता कुत्र्याला जर ती सोन्याच्या ताटातली खीर खायला दिली तर त्या कुत्र्याला त्या खिरीचं काय महत्त्व कळणार आहे, काहीही त्याला त्या खिरीचं महत्त्व कळणार नाही. सोनियाचे ताट क्षीरीने भरिले, भक्षावया दिले श्वाना लागे, भक्षावया दिले श्वाना लागे, भक्षवया दिले श्वाना लागे, भक्षवया दिले श्वाना लागे. सोनियाचे ताट क्षीरीने भरिले, सोनियाचे ताट क्षीरीने भरिले, भक्षावया दिले श्वाना लागे, भक्षावया दिले श्वाना लागे, भक्षवया दिले श्वाना लागे, भक्षवया दिले श्वाना लागे. सोन्याच्या ताटात खीर भरली, त्या कुत्र्याला त्याचा उपयोग होत नाही. दुसरा दृष्टांत तुकोबारायांनी लगेच जोडून दिला. कस्तुरी सुकरास चोजविली, कस्तुरी आणली, ठीक आहे ना, जी मृगाच्या नाभी कमलामध्ये मिळते आणि सर्वच मृगांच्या नाभी कमलामध्ये ती कस्तुरी नसते, अत्यंत दुर्मिळ आहे. सुभाषितकार सांगतात, शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने तद्वत कस्तुरी ही अत्यंत दुर्मिळ आहे, ती सहसा मिळत नाही. प्रत्येक मृगाच्या बिंबीमध्ये नाभी कमलात असतेच असं नाही. बरं, ती कस्तुरी अशी असते, उजव्या हातात जर कस्तुरी घेतली तर डाव्या हाताचा सुगंध येतो, इतकी अत्यंत सुंदर असणारी ती सुगंधित कस्तुरी. पण ती कस्तुरी डुकरापुढे धरली आणि त्याला म्हटले घ्या वास. आता त्या डुकरापुढे कस्तुरीचा वास देऊन काय उपयोग आहे, त्याला काहीच उपयोग नाही ना. तसं या ठिकाणी उपदेश जर पाहिला तर उगाच कुणालाही काही उपदेश करून उपयोगाचा नाही. एखादा संसार करणारा मनुष्य आहे आणि त्या संसारिकाला जर आपण योग मार्गाचा उपदेश करायला लागलो, तू योग कर, आता त्याला तो योग मार्ग त्याला जमेल का संसारिकाला, नाही ना. मग तसं या ठिकाणी पाहिलं तर अधिकार्याची या ठिकाणी निवड केलेली आहे. या जगतामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला 3 प्रकारचा समाज पाहायला मिळतो. प्रकाराचे 3, प्रकाराचे 3, प्रकाराचे 3, प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, म्हणे केले जना, तुका म्हणे केले जना, तुका म्हणे केले जना, तुका म्हणे. प्रकाराच्या 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराच्या 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचा समाज या ठिकाणी पाहायला मिळतो. एक आहे भावनाप्रधान समाज, एक आहे ज्ञानप्रधान समाज आणि एक आहे कर्मप्रधान समाज. एक भावनाप्रधान समाज आहे, भावना ठेवून त्या ठिकाणी काहीतरी उद्योग करीत बसणारा, अन्य ठिकाणी नुसताच हिंडत राहतो, इकडे जाय तिकडे जाय. तुकोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात, काय काशी करीशी गंगा, आंतरे भितरे चित्त नाही किंवा मन नाही चांगा. त्या ठिकाणी अनेक तीर्थयात्रेला हिंडत राहतो, सगळीकडे हिंडतो, पण त्याचं चित्त जर पाहिलं तर शुद्धच नाही. संग मी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संग मी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संग नाना तीर्थ भ्रमी.
त्रिवेणी संगारी ज्ञानतीर्थे ब्रह्मी नाही नामे तरी ते व्यर्थ चित नाही नामे तरी ते व्यर्थ हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुख मना चित्तनाहि नामे त्वरिताय चित्तनाहि नामे त्वरिताय हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना। त्रिवेणी संगमामध्ये स्नानाला गेला. त्रिवेणी संगमात स्नान करतोय, पण त्याचं चित्त जर त्या ठिकाणी त्या स्नानामध्ये नसेल तर तो त्रिवेणी संगमात नाही, तो कुठे आहे? घरीच आहे. तो घरीच आहे. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर या भावना ठेवून अन्य त्या ठिकाणी नुसताच हिंडत राहणारा तो भावनाप्रधान समाज आहे. एक समाज जर पाहिला तर तो ज्ञानप्रधान समाज आहे. त्याला ज्ञान प्राप्त करण्याची लालसा त्या ठिकाणी लागली जाते. मग तो ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक ग्रंथ वाचत बसतो, कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, सगळीकडे नुसतं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. कारण श्रोत्यामध्ये सुद्धा जर पाहिलं ना तर श्रोत्यातही त्या ठिकाणी प्रकार पडले जातात. काही श्रोत्यांना गायन आवडतं, काही श्रोत्यांना वादन आवडतं, काही श्रोत्यांना त्या ठिकाणी विनोद आवडतात, काही श्रोत्यांना काहीतरी चिंतन केलेलं त्या ठिकाणी आवडतं. असा असणारं श्रोता आहे. मग त्याच्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी काहींना लालसा लागली जाते, म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानप्रधान समाज आहे. आणि एक वर्ग असा आहे की तो कर्मप्रधान समाज, नुसतंच त्या ठिकाणी काम करणारा, कामालाच त्या ठिकाणी प्राधान्य देतो. मग काय काम करतो? इथे आपल्याला दोन कर्म करताना माणसं पाहायला मिळतात. एक वर्ग प्रपंच करतो आणि एक वर्ग त्या ठिकाणी नुसताच परमार्थ करतो. एक वर्ग त्याच्याकडे जर पाहिलं तर प्रपंचाकडे त्याची ओढ लागलेली आहे. किती प्रपंच करतो, किती प्रपंच करतो. दिवसाच करतो असं नाही, कधी करतो? सायासे करीसी प्रपंच दिनानिसी, सायासे करीसी प्रपंच दिनानिसी, सायासे करीसी प्रपंच दिनानिसी, सायासे करीसी प्रपंच दिनानिसी, हरिसी न बदसी कवन्या गुणे, हरिसी न बदसी कवन्या गुणे, हरि मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, सायासाने तो त्या ठिकाणी प्रपंच करतो. दिवसा करतो असं नाही, रात्रंदिन त्या ठिकाणी नुसताच त्याच्या डोक्यामध्ये प्रपंचाचा विचार असतो. मग त्याला प्रपंच एवढा आवडतो, एवढा आवडतो, किती आवडतो त्याला प्रपंच. ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं जर झालं, ज्ञानोबारा म्हणतात गुचिडाला जेवढं त्या ठिकाणी काशेतलं रक्त आवडतं ना, तेवढा त्याला प्रपंच आवडतं. आता गुचिडाला किती रक्त आवडतं? काशेतलं, गाईच्या काशेतलं. गाईच्या काशेमध्ये गुचिड जर चिकटला अण्णा तर तो काय करतो? रक्तच पित राहतो. तिथून तो सुटायचा प्रयत्न करत नाही. मग एखाद्या माणसाच्या लक्षात आलं ना गुचिड लागलेले आहेत गाईला, मग तो चिमटा घेतो आणि त्या चिमट्याने गुचिड त्या ठिकाणी उपसण्याचा प्रयत्न करतो. अर्धा गुचिड त्या काशेला चिकटून मरतो बुवा, पण कास लवकर तो सोडत नाही.
तसं माणसांचं काही माणसांचं असंच होतं. अर्ध आयुष्य त्या ठिकाणी व्यर्थ निघून जातं आणि मग पार शेवट लक्षात येतं आपण थोडा परमार्थ केला असता तर बरं झालं असतं. विठ्ठल विठ्ठल. माणसाने त्या ठिकाणी स्वतःसाठी सुद्धा काही जगलं पाहिजे. स्वतःसाठी जगलं पाहिजे. मग स्वतःसाठी जगणं म्हणजे काय? त्या चार्वाकाच्या भाषेमध्ये जगणं का? यावत स्वस्तमिदम कलेवरजवम यावत जरा दूर होतो. जोपर्यंत शरीर चांगले खाल्लेलं पचतंय तोपर्यंत खातच राहायचं. असं जगणं का? असं जगणं जर म्हणाल तर त्या ठिकाणी कुत्रे मांजरही जीवन जगतात. आता कुत्रे सुद्धा घरं बांधतात ना, का नाही? मातीमध्ये काय करतात ते उकरतात माती, त्याच्यामध्ये घर बांधतात, त्याच्यामध्ये पिलं देतात, कुठेतरी ते खातात, अन्न खाऊनच जगतात. मग तसं माणसाचंही काही होत आहे ना. काही माणसं त्या ठिकाणी व्यर्थ जीवन असे जगतात, घर बांधतात, मुलं बाळं सगळंच्या सगळं करतात आणि शेवटी सगळं ठेवून या ठिकाणावरून निघून जातात. जीवन जगत असताना धन लागत नाही अशातला भाग नाही. धनाची आवश्यकता जरूर आहे. आपण एक वाक्य कायम ऐकतो, किती कमवलं तरी आपल्याबरोबर त्या ठिकाणी काही येत नाही. आपल्याबरोबर काही येत नाही हे निश्चित आहे. पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला धन सुद्धा लागतच आहे. हे का नाही? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत धन लागतच आहे. लागत नाही असं नाही. ते एक माणूस बाजारला चालला, त्याच्या बायकोने त्याला सांगितलं, म्हटले बाजारला चाललात, म्हटले हो मग असं करा, सोमवार आहे, उपवास आहे, येता येता तुम्ही काय करा, म्हटले थोडी केळी उपासाला घेऊन या आणि साखरही संपलेली आहे, साखरही आणा. मग त्याने काय केलं, 10 किलो साखर पिशवीमध्ये घेतली आणि साखर घेतली. मग त्याच्या लक्षात आलं बायकोने केळी सांगितलेली आहे. मग तिने काय केलं, त्याने 2 डझन केळी घेतल्या. त्या केळी त्याने त्या जड झालं ना थोडं. मग त्याने काय केलं, तो एवढा बोजा घरी नेण्यापेक्षा त्याने ते केळीचे साल्ट सगळे काढून टाकले आणि साखरेत ते केळी टाकून दिल्या. सगळा तो त्या केळीचा मगच. घरी आला, बायको म्हटले आणली का साखर? म्हटले हो. कुठे आहे? म्हटले ते काय पिशवीत. केळी आणल्या ना, ते काय पिशवीत आहे. तिने जेव्हा ती पिशवी घेतली आणि पाहते तर त्या केळीचं अख्खं शिकरण होऊन गेलेलं होतं. जसं बाजारापासून घरी येऊपर्यंत केळीला साल्टाची आवश्यकता आहे, तसं जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाला धनाची आवश्यकता आहे. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य त्या ठिकाणी नुसता मिळवण्याचा प्रयत्न करतो महाराज. कारण मानवाला सगळंच्या सगळं अल्प आहे. मानवाला जर पाहिलं त्या ठिकाणी धन अल्प आहे, ज्ञान अल्प आहे, आयुष्य अल्प, सगळंच्या सगळं मानवाला अल्प अशा प्रकारचं परमात्म्याने दिलेलं आहे. पूर्ण असं काय आपल्याला दिलेलं आहे? आपल्याला सगळंच्या सगळं अल्प आहे. मग त्यातल्या त्यात पाहिलं तर माणसाला सुखही त्या ठिकाणी अल्प आहे. मग ते सुख मिळवण्यासाठी मनुष्य अहोरात्र प्रयत्न करत असतो. मग माणूस सुख कशामध्ये मानतो? 3 गोष्टी माणसाला मिळाल्या की माणसाला वाटतं की मला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. त्याला अन्न मिळालं, त्याला धन मिळालं, त्याला मान मिळाला. या 3 गोष्टी मिळाल्या की माणसाला वाटतं आता मात्र माझं जीवन पूर्ण झालं. बरं, खाल्लेलं अन्न किती वेळ पोटात राहत नाही ना, हे का नाही? अन्न त्या ठिकाणी ते कधीतरी ते अन्न जातं, भूक भरपूर लागते. म्हणजे किती खाल्लं तरी माणसाला भूक लागल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मान मिळाला माणसाला बरं वाटतं. मान मिळाला माणसाला समाधान वाटतं, सुख वाटतं. पण आपल्याला कायमच समाजात मान मिळेल असं मात्र त्या ठिकाणी अजिबात नसतं. कायमच लोक आपल्याला मानतील असं नाही. त्यातल्या त्यात असं आहे, एखाद्या माणसाला मानणारा वर्ग जर जादा वाढत चालला तर त्याला तेवढे विरोधकही निर्माण आपोआप होत असतात. माणसाला विरोधक तयार करायची गरज नाही. माणसाचं चांगलं व्हायला लागलं की आपोआप विरोधक तयार झाल्याशिवाय राहत नाही. आपोआप विरोधक तयार होतात. म्हणजे सगळे लोक आपल्याला कायम मानतील अशातला भाग अजिबात नसतो, अजिबात नाही. आणि त्यातल्या त्यात असं आहे, आचार्य वेदांत वाचस्पती अण्णांनी एक वाक्य त्या ठिकाणी एक सुंदर वापरलं होतं. ते म्हटले, जेवढे लोक आपल्या जवळ यायला लागले तेवढा आपला परमार्थ त्या ठिकाणी दूर होतो.
म्हणून तर तुकोबारायांनी काय केलं, समाज लांब जाण्यासाठी त्या ठिकाणी जे धन होतं ते धन सगळंच्या सगळं वाटून दिलं. विठ्ठल 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 वाळो जनम जमनोत शिंदळी, वाळो जनम जमनोत शिंदळी, वाळो जनम जमनोत शिंदळी, ओ जनम जमनोत शिंदळी. पर्यावन माळी नवी संबे, पर्यावन माळी नवी संबे, वाळो जनम जमनोत शिंदळी, वाळो जनम जमनोत शिंदळी. मन मन तो शिंदळे, आवायो जनम जमनत शिंदळे. वाळो जनमज म्हणोत शिंदळी, उलट जन त्या ठिकाणी वाळो म्हणजे जन लांब गेलं पाहिजे. जन तन धन केले तृणाही समान. लोक त्या ठिकाणी जवळ आले की परमार्थ माणसाच्याने होत नाही. साधक एकांतामध्ये जर साधना करायला लागला, लोक जवळ यायला लागले की त्याची साधना त्या ठिकाणी भंग पावत असते. लोकाचार जो आहे हा परमार्थाला फार मोठा प्रतिबंध त्या ठिकाणी निर्माण करतो. जगद्गुरु तुकोबाराय देवाला विनंती करतायत, देवा मी काय एवढा मोठा तुझा दास नाही, पण माझा डांगोरा मात्र समाजामध्ये झाला. काय डांगोरा झाला? खरा परिहा झाला शे डांगोरा, झाला शे डांगोरा, परिहा झाला शे डांगोरा. नवे डांगोरा माझ्या झाला शे डांगोरा, माझा झाला शे डांगोरा, माझा झाला शे डांगोरा. परिहा झाला शे डांगोरा, परिहा झाला शे डांगोरा, परिहा झाला शे डांगोरा. खरा पर्या झाला से डांगोरा, यासी काय करू आता. देवा तू हे सगळं जाणतोय, तू हे सगळं जाणता. अशा प्रकारे लोक जवळ तुकोबारांचे यायला लागली. म्हणून तुकोबारांनी काय केलं, जन तन हे सगळेच्या सगळे बाजूला काढून दिले. परमार्थाला प्रतिबंध निर्माण करतात. आणि मान ज्याला कायमचा भेटतो त्याला जर एकदा जर त्याचा अपमान झाला ना तर त्याला त्या ठिकाणी मरणप्राय वेदना निर्माण होतात. मरणप्राय वेदना निर्माण होतात. म्हणजे मान कायमच टिकून राहील अशातला भाग नसतो. त्यानंतर धन मिळालं, किती धन मिळालं तरी माणसाचं समाधान होतंय का? माणसाचं समाधान नाही होत. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसी तृष्णा वाढीनलिया, मेरूही हाता आलिया. भगवान शंकरांची उपासना एकाने केली. म्हणजे काय मागायचं ते माग. हा म्हटला, काय नाही देवा, ज्या पर्वतावर बसून मी उपासना करतोय ना तो पर्वतच सोन्याचा द्या. तो मेरू पर्वत सोन्याचा करून दिला. तरी तो म्हणतो, देवा त्याच्या शेजारची टिकडी मात्र तशीच राहिली, तशीच राहिली. ती सोन्याची पाहिजे होती, तर मातीचीच आहे. किती मिळालं तरी नाही. माऊली म्हणतात, दरदुरे सर्प गिळीजत आहे उभा, की तो माशिया वेटाळी जिभा, तैसे प्राणियांचे निलोभा वाढविती तृष्णा. ज्ञानोबाराय बोलतात, बेडूक आहे, त्या बेडकाने काय केलं, त्याच्या समोर असणारी ती माशी गिळायला तो बेडूक चालला. तेवढ्यात त्या ठिकाणी सापाने त्या बेडकाला अर्ध गिळून टाकलं. पण त्याची त्या बेडकाची अपेक्षा ते बारीक असणारी माशी गिळायकडे त्याची अपेक्षा आहे. तसं मनुष्याचं निम्म आयुष्य त्या ठिकाणी काळाने गिळंकृत करून टाकलेलं आहे. पण मनुष्य मिळवण्याचा मात्र त्या ठिकाणी सारखा प्रयत्न करत असतो. मग मिळवण्यासाठी किती माणूस पळतो, किती पळतो, एवढा पळतो की त्या पळण्याला सीमा मात्र अजिबात नाही. किती पळाला, एवढा पळाला.
बहुता जन्मी झाला फेरा गणित नाही जे दातारा गणित नाही जे दातारा गणित नाही जे दातारा झाला फेरा गणित नाही जे दातारा गणित नाही जे दातारा गणित नाही जे दातारा बहुता जन्मी झाला फेरा गणित नाही जे दातारा गणित नाही जे दातारा गणित नाही जे दातारा केवळा झाला फेरा नाही जे दातारा गणित नाही जे दातारा नाही जे दातारा बहुता जन्मी मनुष्य एक जन्म नाही फिरला बहुता जन्मी बरेच जन्म त्या ठिकाणी मनुष्य फिरत फिरत राहिला काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेने त्या ठिकाणी फिरतोय काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेने आता माणूस किती फिरला आपल्याला काही कळत नाही पण आपली गाडी किती किलोमीटर फिरली हे मात्र माणसाला कळत आहे मग आता माणूस किती फिरला हे जर कळायचं असेल तर काय केलं पाहिजे हां किशोर भाऊ आता बरंच मायक्रो निघालं ना बारीक 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 मायक्रो हे का नाही मायक्रो निघाले कॅमेरे मायक्रो निघाले बरंच मायक्रो आहे मग तसं आता स्पीड मीटर मायक्रो निघालं पाहिजे अत्यंत छोटं पोरगं जन्माला आलं की त्याला लगेच फिट करून द्यायचं आणि मेलं की मग काढायचं मग कळेल किती फिरलेलं आहे विठ्ठल विठ्ठल मग असं त्या ठिकाणी मिळवण्याच्या अपेक्षेमध्ये मनुष्याचं संपूर्ण आयुष्य निघून जातं पण अपेक्षित मात्र माणसाला लवकर त्या ठिकाणी प्राप्त होत नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला ओ शन एक मुखे यज्ञ नाही केला शन एक मुखे यज्ञ नाही केला हिंडता दिशाशीन पावला हिंडता दिशाशीन पावला माया वेचेला जीव माझा माझे सोयीत नेनती कोणी माझे सोयीत नेनती कोणी माया वेटेला जीव माझा माया वेटेला जीव माझा माझे सोयीत नेनती कोणी माझे सोयीत नेनती कोणी हे सर्व सुखाची आशा जन्म गेला शरण एक मुखी यज्ञ नाही केला हिंडता दिशा चिन्ह पावला माया वेठीला जीव माझा सुखाची आशा जन्म गेला शरण एक मुखी यज्ञ नाही केला हिंडता दिशा चिन्ह पावला माया वेटीला जीव सर्व सुखाची आशा सर्व सुख मिळवण्याच्या प्रयत्नेमध्ये आशेमध्ये माणसाचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी निघून जात आहे बरं तो मिळवण्यासाठी हिंडतो सगळ्या दिशेंना हिंडतो पण महाराज म्हटले हिंडता दिशा अशी न पावला ज्या दिशेला हिंडतोय ना ती दिशा त्याची काय आहे चुकीची आहे मग मनुष्य सर्व सुख मिळवण्यासाठी कोणत्या दिशेला चाललेला आहे दोनच दिशा त्या ठिकाणी अध्यात्मामध्ये आहे एक अधोगतीची दिशा आणि एक आहे सद्गतीची दिशा परमार्थ ही सद्गतीची दिशा आहे आणि नुसता संसार करणं ही अधोगतीची दिशा आहे मग आता या संसाराकडे तो चालला त्या दिशेला चालला आता या दिशेला जर गेला तर किती केलं तरी पण त्या ठिकाणी त्याला सुख मिळणार मात्र नाही आहे कारण असं आहे संसारात दुःख आहे की संसार नावाचंच दुःख आहे संसारात दुःख आहे की संसार नावाचं दुःख आहे खडी साखरेत गुढी आहे की गुढी म्हणजे खडी साखर आहे काय आहे खडी साखरेत गुढी आहे की गुढी म्हणजे खडी साखर आहे
खडी साखरेत गुढी नाही, तर गुढी म्हणजे काय आहे? खडी साखर आहे. तसं संसारात दुःख आहे की संसार नावाचं दुःख आहे? संसारात दुःख नाही, संसार नावाचंच दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, राम क्रोध लोभ शूळ, पाठी लागले ओढावे, मी शरण जावं, दृष्टी देईल सदैवाचा जे बर उपकारी, अंधोला दृष्टी देतो त्याचं नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार म्हणजे काय? चहूकडे इंगळ आहे. आता इंगळ जर चहूकडे असले तर तिथे माणसाला निवांत शांत वाटेल का? वाटणार नाही. निवांत निवांत नाही वाटत. महिपती महाराज बोलतात, ढेकणाचे बाजेवरी निद्रा निवांत ये जरी. जुन्या काळात ढेकणं असायचे घरात. आता ढेकणं जवळजवळ काय झालेले आहेत गाडीसाहेब, कमी होऊन गेले. आता राहिले नाही ढेकणं. पण जुन्या काळात ढेकणं असायचे. सपराचे घरं, छपराचे, मातीच्या सारवलेल्या भिंती, पोपडे निघालेले, त्याच्यामध्ये ढेकणं. मग ज्याच्या घरात ढेकणं त्याला काय निवांत झोप लागत होती का? निवांत नाही. आपले ते सुधाकर महाराज आहे रे, भातकुड गावचे ना, त्यांना मला खूप दिवस झाले. आम्हाला दोघांना कधीच्या नव्वत एक कीर्तन सेवा भेटली. त्यांना एक आणि मला एक. आदल्या दिवशी माझी कीर्तन सेवा, दुसऱ्या दिवशी त्यांची कालायची. 9 ते 11 एकाच गावात. मग आम्ही लुना होती माझ्याकडे, लुनावर मग गेलो कीर्तनाला. 9 ते 11 कीर्तन उरकलं. एकादशीचा दिवस, फराळाचं वगैरे 11 नंतर आम्ही केलं. आणि मग ते लोक म्हटले, महाराज घरात झोपा निवांत. आम्हाला निवांत झोपायला त्यांनी 2 बाजा दिल्या. 2 बाजावर आम्ही झोपलो आणि ते घरातले सगळे बाहेर झोपले. म्हटलं बरं आहे बुवा, आपली सोय केली, ते सगळे बाहेर झोपले. काय चांगले माणसं आहेत, खूप चांगले. आमची झोपायची व्यवस्था केली. म्हटलं पण हे बाहेर झोपले बुवा, पण चांगले माणसं आहेत. पण रात्री आम्हाला झोपच लागणं. फार ढेकणं त्या घरात. फार चावायला लागलं. इकडून चाव, तिकडून चाव, ह्या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून ह्या अंगावर. शेवटी आम्ही वैतागलो. पहाटेचे 3 वाजले तरी झोप नाही दत्तवांना. आणि मग काय केलं, गोधड्या त्या बाजावर टाकल्या होत्या ना, त्या गोधड्या घेतल्या आणि हे बाहेर ओट्यावर झोपले होते. त्यांच्या शेजारी नेऊन आम्ही गोधड्या टाकल्या. आता ते आमच्या त्या आवाजाने ते जागे झाले. ते म्हटले बाबा बरे होते ना घरातच. म्हटलं तुमच्या घरात फार ढेकणं आहे. ते म्हटले म्हणून तर आम्ही बाहेर झोपतोय. म्हटलं तुमचे ढेकणं जोगवायला आम्हाला का त्यांच्या पुढे टाकता? विठ्ठल विठ्ठल. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचनाय उपाय, मूर्खत्व वचनाय उपाय. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना ये उपाय. ढेकणाच्या बाजेवर या ठिकाणी सुख झालं असं जर कोणी म्हटलं ना तर तो मूर्ख आहे. मला संसारातून सुख मिळालं असं जर कोण म्हणेल तर त्या तो काय, तो मूर्ख आहे. मग या ठिकाणी संसार ही दिशा जी आहे ही संसाराची दिशा आहे. या दिशेने त्या ठिकाणी तो सुख शोधायला चाललेला आहे. पण महाराज म्हणतात बाबा या दिशेला जर तू चालला ना
तर ती दिशा ही ओस आहे, ओस. विठ्ठल 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 निराकार ओस दिशा, निराकार ओस दिशा, निराकार ओस दिशा. येथ इच्छा पूरत से, येथ इच्छा पूरत से, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. निराकार ओस दिशा, ही जी दिशा आहे संसाराची, निराकार ओस असणारी ही दिशा आहे. इकडे काहीच मिळणार नाही. मग कोणत्या दिशेला तुला जायचं जर असेल तर कोणत्या दिशेला गेला पाहिजे की ज्या दिशेला गेल्यानंतर तुला पूर्ण अशा प्रकारचं सुख, समाधान आणि शांती मिळेल. कोणत्या दिशेला जा, कोणत्या दिशेला त्या ठिकाणी धाव पळ. तर जे चरण भगवान परमात्म्याचे आहेत त्याच्या चरणाजवळ या ठिकाणी सर्व सुख वास करतात ना, त्याच्या चरणाकडे तू धावा धाव कर. अभंगाच्या करियसी धावा धाव धाव, करियसी धावा धावी धावी, करियसी धावा धावी धावी, करियसी धावा धावी धावी हो, करियसी धावा धावी धावी, करियसी धावा धावी धावी, करियसी धावा धावी धावी, करियसी धावा धावी. चित्त लावी चरणा पाये, चित्त लावी चरणा पाये, भगतो माझा माय बाप बाप, भगतो माझा माय बाप. चित्त लावी चरणा चरणापे, चित्त लावी चरणा पाये, भगतो माझा माय बाप, भगतो माझा माय बाप. करियसी धावा धावी, चित्त लावी चरणा, चित्त लावी चरणा पायी, चित्त लावी चरणा पायी, करियसी धावा धावी, चित्त लावी चरणा पे, चित्त लावी चरणा पे, चित्त लावी चरणा पे, करियशी धावा धावी. धावाधावीच करायची आहे, पळापळच करायची आहे. तर त्या ठिकाणी तू काय कर, भगवान परमात्म्याच्या चरणाकडे त्या ठिकाणी तू काय कर, धावाधावी कर. परमात्म्याच्या चरणाकडे त्या ठिकाणी ते चित्त लाव. इकडे तिकडे चित्ताला भरकुटू देऊ नको. कुठे लावते चित्त? देवाच्या चरणावर. कारण हे चित्त जर पाहिलं ना तर हे मनाचाच भाऊ आहे. जसं मन चंचल आहे तसं चित्त सुद्धा चंचल आहे. आपल्यासारख्याचं सोडून द्या. पण संत महिपती महाराज नाटाच्या एका अभंगामध्ये बोलतात, देवा रे माझं चित्त एका जागेवर स्थिर राहत नाही. महिपती महाराज बोलतात, चित्त क्षणोक्षणा होय चंचळ, नाही वैराग्याचे बळ. चित्त क्षणोक्षणा होय चंचळ, भजनी प्रेम नसे आळुमाळ. कंटुकाळ कवने रीती. म्हणजे चित्त सुद्धा काय, हे चंचलच आहे. मग हे चित्त कुठे लाव? देवाच्या चरणावर त्या ठिकाणी ते चित्त लाव. चरणावरच चित्त लाव असं का म्हणतात? याचं कारण असं आहे, भगवंताच्या मुखदर्शनापेक्षा भगवंताच्या चरणदर्शनाला खूप मोठं महत्त्व आहे.
आपण पंढरपूरला जातो वारीला. पंढरपूरला वारीला गेल्यानंतर जास्त गर्दी देवाच्या मुखदर्शनाला असते जगुभाऊ की पायाच्या दर्शनाला? कशाला गर्दी असते? पायाच्या दर्शनाला जादा गर्दी असते. भगवंताच्या मुखदर्शनाला थोडी गर्दी कमी असते, पायाच्या दर्शनाला देवाच्या. पण काही काही आळशी माणसं मागून एसटीने येणारे, दिंडीत येणारे नाही. मग ते काय म्हणतात, आता पंढरीत आल्यानंतर काय केलं पाहिजे? चंद्रभागेचं स्नान आहे, विधितो हरिकथा, हे सगळंच्या सगळं पंढरीत आल्यानंतर केलं पाहिजे. मग त्यांचं म्हणणं असं आहे की आषाढी कार्तिकी वारीच्या वेळेला देव गाभाऱ्यात नसतो. कुठे राहतो? कळसावर. कुणाचं म्हणणं? हे एसटीने मागून जाणारे आळशी बहादर देव कळसावर राहतात. तुम्ही सांगा, शेगाववरून दिंडी येते संत गजानन महाराजांची, महिनाभर चालत चालत वारकरी जातात. इकडे त्र्यंबकेश्वरवरून जाते, महिनाभर मुक्ताईनगरवरून संत मुक्ताईंची पालखी, इतक्या महिना चालत वारकरी जातात. आणि काही काय निष्ठावान वारकरी असे आहेत की एवढे महिनाभर चालून सुद्धा पंढरीत गेल्यानंतर बारीला उभे राहून भगवंताच्या दर्शनाला, गाभाऱ्यापर्यंत पददर्शनाला जातात. मग आता हे आळशी एसटीने येणारा याच्यासाठी देव कळसावर थांबेल की महिनाभर पायी चालून बारीला उभा राहून दर्शन घेणाऱ्यासाठी गाभाऱ्यात कुठे थांबेल? गाभाऱ्यातच थांबेल ना. कळसाचं महत्त्व जरूर आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, पण कळसावर देव राहते आळशांचं आहे. विठ्ठल विठ्ठल हो, भगवंताच्या पायाला खूप महत्व आहे महाराज. काय महत्व आहे? का महत्व आहे? तर महाराज बोलले की सकल जगाला पावन करणारी जी गंगा आहे ती भगवंताच्या पायातूनच उगम पावली. तुका म्हणे गंगेवास माझी आस तये स्थळी. पायाला महत्व असण्याचं कारण भगवान परमात्म्याच्या पायामध्ये सगळेच्या सगळे शुभचिन्ह आहे. भगवंताच्या पायाला महत्व असण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी एवढी ऐश्वर्यवान असणारी लक्ष्मी आई साहेब आदिशक्ती ती सुद्धा भगवंताच्या पायाचीच सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी आलेली आहे. ती पाय धुवायच्या दैवा प्राप्त झाली. लक्ष्मी आई साहेब भगवंताच्या पायाची सेवा करतात. आणि भगवान परमात्म्याच्या पायाचं सगळ्यात मोठं महत्त्व जर काही असेल तर ते आचार्य वर्णन करतात. समचरण सरोजम सांद्रणेला बुधाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाडा तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामी. आता संस्कृतमध्ये आहे, पण मराठीत सांगायचं म्हटलं तर विटेवरी ज्याचे पाऊले समान, विठेवरी ज्याचे पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान, विठेवरी ज्याचे पाऊले तोचे एकदान शूरदाता, तोचे एकदान शूरदाता, तोचे एकदान शूरदाता. विटेवरी ज्याचे पाऊले समान, ज्याचे पाय विटेवर त्या ठिकाणी समपाय आहे, त्याच्याकडे कोणी गेला तरी त्याला त्या ठिकाणी भगवान परमात्मा पायावर पायाजवळ स्थान देतोय. असा उदार असणारा परमात्मा. मग तुकोबार आहे ते सांगतात, बाबा तुझं चित्त जे आहे ना हे भगवंताच्या पायावर त्या ठिकाणी स्थिर कर, पायावर त्या ठिकाणी चित्त लाव. कारण असं आहे परमार्थामध्ये देहाने कुठे याला महत्व नाही, तो चित्ताने कुठे याला फार मोठं महत्व आहे. तो चित्ताने कुठे याला महत्व आहे, देहाने कुठे. कीर्तनात बसला पण त्याचं चित्त जर कीर्तनात नसेल तर त्या ठिकाणी ते जिवंत माणूस नाही तर तो प्रेत आहे. जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत, ते जिवंत नाही, ते मेलेलं आहे. चित्त कुठे पाहिजे? त्या ठिकाणी चित्त परमात्म्याकडे पाहिजे. परमार्थ किती केला याला महत्व नाही, परमार्थ कसा केला याला फार मोठं महत्व आहे. गावामध्ये सप्ताह झाला, सप्त्याला किती खर्च आला हे महत्वाचं अजिबात नाही, त्याच्यातून नफा किती झाला हे महत्वाचं आहे. नफा म्हणजे पैसे उरले असं नाही म्हणायचं सोपान काका मला. पैसे उरले असं नाही. 10 लाख रुपये जर सप्ताहाला खर्च झाला काका आणि त्या सप्ताहातून जर 10 माणसं सुधारले, वारकरी झाले, तर एक माळकरी केवढ्याला पडला? 1 लाखाला.
त्याच्यातून जर 2च वारकरी झाले, 2 सुधारले, तर केवढ्याला पडला? 1 5 लाखाला. आणि त्याच्यात एकही सुधारला नाही, फक्त सप्ताह खाल्ला, हात धुतले, काला झाला, निघून गेला. सप्ताह तोट्यात गेला की नफ्यात गेला? अहो तोट्यात गेला ना, हा तोट्यात आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं परमार्थ किती केला हे महत्वाचं नाही, कसा केला हे महत्वाचं आहे. भजन किती केलं महत्वाचं नाही, भजन कसं केलं याला फार मोठं महत्व आहे. एक जागराची कीर्तन सेवा होती, कीर्तन सेवा झाली, 9 ते 11 कीर्तनं. काही काही ठिकाणी जागराला लोक येतात. मग आम्ही आपलं गप्पा मारत असं बसलो होतो. दुसऱ्या दिवशी कालाय माझाच होता. कोपऱ्यात असं आम्ही गावकरी बसलो होतो. त्यांचं उद्याचं दुसऱ्या दिवशीचं नियोजन त्यांचं काल्याचं चाललं. मी आपलं ते म्हणजे बसा बाबा बसलो. कारण आम्हाला कधी कधी माणसांच्या मनानुसार वागावं लागतं, कारण त्यांच्याबरोबर झोपायला जायचं असतं, मग ते उठल्याशिवाय आम्हालाही निघता येत नाही. असं कधी कधी होतं. आणि मग बसून राहिलो. मग तिथे त्यांचं ते नियोजन चाललं, इकडे जागराचे ते भजनांचं भजन चाललं होतं. आता भजन चांगलं रंगात आलं, पंचपदी झाली. आता पंचपदी झाल्यानंतर काय येतं? हां विठ्ठल महाराज काय येतं? चहा. चहा. पंचपदी झाली आणि चहा आला. आता चहा आल्यानंतर सगळ्या भजन्यांनी चहा घेतला, सगळ्यांनी घेतला चहा. आता चहा पिल्यानंतर त्या ठिकाणी तो मृदंग वाजवणारा होता ना, त्याला गोवा खायची सवय होती. त्याने चांगले गोव्याची पुडी घेतली, तोंडात टाकली आणि परत वाजवायला येऊन बसला. परत आता चांगले गाणारी मंडळी होती, चांगला अर्धा तास गाण्यात गेला निघून, अर्धा तास गेला. आता याचा गाल फुगले ना, सगळं गालात मटेरियल साठलं याच्या, अशी गाळ टम झाली फुल. तो दुसऱ्या पखवाजाला बोलवायला लागला. कोणीच यायला तयार नाही ना. शेवटी एवढा जोरात ठसका दिला, त्याच्या तोंडातलं सगळं मटेरियल उडालं आणि पीटी मास्तरच्या तोंडावरच जाऊन पडलं. आता असं जर भजन केलं तर त्या भजनाचा काय उपयोग आहे? म्हणजे भजन किती केलं महत्त्वाचं नाही, कसं केलं हे महत्त्वाचं आहे. आळंदी पंढरीच्या वाऱ्या किती केल्या महत्त्वाच्या नाही, कशा केल्या महत्त्वाच्या आहे. ग्रंथ किती वाचले महत्त्वाचं नाही, ग्रंथ त्या ठिकाणी किती समजले हे महत्त्वाचं आहे. नुसती गीता पाठ करणं म्हणजे महत्त्व नाही, गीता जगण्याला महत्त्व आहे. म्हणून तर ज्ञानोबा त्या ठिकाणी सांगतात, नाथबाबा सांगतात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या विषयी, एक तरी होवी अनुभवावी. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, परमार्थ किती केला महत्त्वाचा नाही, कसा केला महत्त्वाचा. त्याच्यात काय चित्त महत्त्वाचं आहे महाराज. चित्त चित्त जर परमार्थात नसेल तर केलेला परमार्थ व्यर्थ होतो. म्हणून भगवान परमात्म्याच्या पायावर काय कर म्हटलंय, तुम्ही चित्त त्या ठिकाणी समर्पण करा. करी ऐशी धावा धावी, चित्त लावी चरणापे, चरणावर त्या ठिकाणी चित्त लावून द्या. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश ना महाराज सहज त्या ठिकाणी फळाला येत असायचा, सहज फळाला यायचा, सहज. ते संतोबा पवार होते. संतोबा पवार राजद्वारामध्ये त्या ठिकाणी फार मोठी मान मान्यता त्या संतोबा पवारांना. महिपती महाराज म्हणतात एवढं ऐश्वर्य संतोबा पवारांचं होतं. महिपती महाराजांनी संतोबा पवारांचं चरित्र वर्णन केलं. इतकं ऐश्वर्य होतं संतोबा पवारांचं. घरी अश्वगजरथ संपदा, राजद्वारी असे मान्यता, एक तुकयाचे कीर्तन ऐकता, अनुताप चित्ते जाहला. आणि ते संतोबा पवार असे घोड्यावरून चाललेले होते. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चाललेलं, घोड्यावर बसल्या बसल्या संतोबा पवारांनी खाली उतरून नाही ऐकलं, घोड्यावर बसल्या बसल्या तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं. आणि एका कीर्तनात तुकोबारायांच्या संतोबा पवारांना अनुताप झाला. लगेच परिणाम व्हायचा समाजावर. आमच्या जिजाई एक दिवस तुकोबारायांना म्हटल्या, महाराज अहो घर प्रपंचाचं काहीतरी पहा, आपल्या घरामध्ये काय नाही, काही नाही म्हटले. तुकोबारायांनी सांगितलं, अवले अगं काळजी करू नको, तू असं कर म्हटले, तू त्या विठुरायाच्या चरणावर तुझं चित्त समर्पण कर, तुला काहीच कमी पडणार नाही, काही कमी पडणार नाही. जिजाईंना लगेच तो उपदेश फळाला आला. जिजाईंनी त्या ठिकाणी भगवंताच्या पायावर त्या ठिकाणी चित्त समर्पण केलं. तो दिवस निघून गेला. दुसरा दिवस उगवला. जिजाई स्नानाला बसल्या आणि स्नानाला बसल्यानंतर त्या ठिकाणी एक बाई आली. ती म्हटली, दादा काहीतरी कपडं एखादं फाटकं तुटकं द्या लुगडं गरीबाला. स्नानाला बसलेल्या जिजाई त्या ठिकाणी लगेच तुकोबारायांनी ते लुगडं जिजाईंनी काढून ठेवलेलं त्या भिकारणीला देऊन टाकलं. ती भिकारी निघून गेली. जिजाईंनी स्नान केलं, पाहते तर वस्त्र त्या ठिकाणी दिसत नाही कुठे आहे, म्हणून फाटकं तसंच परत त्या ठिकाणी नेसल्या जिजाई
आणि तसंच फाटकं वस्त्र नेसून बाहेर आल्या. पण जिजाईंना खूप राग आला. त्या म्हटल्या, एक दिवस त्या विठोबाच्या पायावर तुमच्या म्हणण्यानुसार मी चित्त समर्पण केलं तर मला या ठिकाणी घालायला कपडे शिल्लक राहिले नाही. जिजाईंचा पारा त्या ठिकाणी वाढला. जिजाई रागाने लाल झाल्या. तुकोबारायांना त्या ठिकाणी बोलायला लागल्या, तुमच्या देवाचं काय खरं आहे? एक दिवस चित्त समर्पण केलं तर मला घालायला कपडे शिल्लक राहिले नाही. जिजाई म्हणतात तुमच्या देवाच्या पायावर चित्त समर्पण केलं ही परिस्थिती झाली ना, आता मी त्याचे पाय ठेचून काढते. म्हणून जिजाईंनी लगेच मोठा दगड उचलला. जिजाई पांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेने पळत निघाल्या. तुकोबाराय आवाज देतात, आवले थांब, आवले थांब. आता आवली काय थांबायला गेल्या महाराज? आवली त्या ठिकाणी झपझप चालायला लागल्या. पांडुरंगाला गाभाऱ्यामध्ये कळालं आवली दगड घेऊन मंदिराकडे येत आहे. पांडुरंगाच्या अंगाला दरदरून अशा प्रकारे घाम फुटला. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, देवा तुमच्या अंगाला घाम फुटला. म्हणले, हो जिजाईच्या दगडाला घाबरले काय? अहो तुमचं तर असं म्हटलंय, तुम्ही एवढे राक्षस मारले तेवढे राक्षस मारले, अशा प्रकारे तुमचं तर फार पुराणाने वर्णन केलेलं आहे, सगळं खोटं वाटतंय. जिजाईच्या दगडाला घाबरलात? देवाने सुंदर उत्तर दिलं, रुक्मिणी मी जिजाईच्या दगडाला मी घाबरलो नाही, पण त्या जिजाईने जर मागे वळून दगड माझ्या तुकोबाकडे फेकला तर मग माझ्या तुकोबाला दुःख होईल, म्हणून मला घाम फुटलेला आहे. जिजाई त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आल्या. आवाज देतात, रुक्मिणी आईसाहेब दार उघडा, दार उघडा. रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या, झालं काय? तुमच्या नवऱ्यामुळे माझा नवरा बिघडला. कुणामुळे? तुमच्या नवऱ्यामुळे माझा नवरा बिघडला. बऱ्याच भजनांवर ही परिस्थिती येते. म्हणतात तुमच्यामुळे ते बिघडलंय, ते नुसतंच भजनाला पळतंय. तुमच्या नवऱ्यामुळे माझा नवरा बिघडला. जिजाईंनी रुक्मिणी आईसाहेबांनी दरवाजा उघडल्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी ओंजळभर मोहऱ्या एक नऊवारी अशी मस्तपैकी जरदारी साडी काढली. रुक्मिणी आईसाहेबांच्या आमच्या जिजाईंच्या अंगावर टाकली. ओंजळभर मोहरांनी लगेच जिजाईंचं त्या ठिकाणी ओटी भरली. जुनी साडी गेली महाराज. देवाच्या पायावर चित्त लावलं, जुनी साडी गेली, नवी साडी आली. वरून ओंजळभर मोहराई त्या ठिकाणी मिळाल्या. देवाच्या चरणावर चित्त लावल्याचा हा परिणाम आहे. करी ऐसी धावा धावी चित्त लावे चरणापे, चित्त लावे चरणापे, चित्त लावे चरणापे. हरी ऐसी धावा धावे चित्त लावे चरणापे, चित्त लावे चरणापे, चित्त लावे चरणापे. मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी, घेईल ताप हिरोनी, घेईल ताप हिरोनी. मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी, घेईल ताप हिरोनी, घेईल ताप हिरोनी. मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तू माझा माय बाप. मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप. घेईल ताप निवारुनी, घेईल ताप हिरावुनी, मग तू माझा माय बाप, मग तू माझा माय बाप, हो मग तू माझा माय बाप, मग तो माझा माय बाप. मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी. माझ्या बापाच्या चरणावर जर त्या ठिकाणी चित्त लावलं तर तो काय करेल? मग तो माझा मायबाप, तो माझा मायबाप. देवाला काय म्हटले तुकोबाराय? माय म्हटले. देवाला बाप म्हटले. माय म्हटले याचं कारणच असं आहे, आईचं मुलावर त्या ठिकाणी अनन्य असाधारण अशा प्रकारचं प्रेम असतं. आईचं प्रेम असतं. आईच्या वियोगामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकालाच दुःख होतं. बुवा प्रसंग असा घडला, भगवान श्रीकृष्ण जेव्हा
गोकुळातून त्या ठिकाणी आक्रूरजी न्यायला आलेले आणि मथुरेला भगवंत निघाले, तेव्हा यशोदा मैयेने भगवान श्रीकृष्णांना जवळ घेतलं. कान्हा, अरे आता तू मला सोडून जाणार? भगवंत म्हटले, हो आई, जावं लागणार आहे. पण बाळा, तू जर आता इथून गेला तर मला तू विसरशील ना? कन्हैयाने सांगितलं, नाही आई. अगं लेकरू किती जरी दूर गेलं ना तरी ते त्याच्या आईला कधी त्या ठिकाणी विसरत नाही. ठेच लागली तरी तुझी आठवण आल्याशिवाय मला राहणार नाही. पण कान्हा, अरे माझी जर आठवण झाली तर तुला वाईट वाटेल ना? भगवंतांनी सांगितलं, मैया, तुझी आठवण होईल असं मी काहीच करणार नाही, काही करणार नाही. कारण तुझी सगळ्यात जास्त आठवण मला कधी, मी जेव्हा लहान होतो, मी म्हटलं, मैया मला भूक लागलेली आहे. तू लगेच काय करायची, वाटीमध्ये दही भात घ्यायची, माझ्या मागे फिरून फिरून एक घास काऊचा एक घास चिवचा असं म्हणून त्या ठिकाणी मला तू भरवत होती. मला तू जास्त करून दही भात खाऊ घातला ना मैया, पण मी सांगतो, मी इथून गेल्यानंतर परत ताटामध्ये दही भात घेणार नाही, ताटात घेणारच नाही, दही भात नाही घेणार. मग तुझी आठवण मला येणारच नाही. मैया म्हटली, ठीक आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी मथुरेत आले. नंतर भगवंत द्वारकेचे राजे झाले. मोठा राजप्रसाद भगवंतांनी बांधलेला. देवकी माता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे सगळे लाड पुरवायला सज्ज होते. भगवंताला जेवायचं होतं. देवकी मातेने जेवणाचं ताट तयार करून आणलं. भगवान कृष्णांच्या, कन्हैयाच्या, राजाच्या समोर त्या ठिकाणी ते ताट ठेवलं. उद्धवजी जवळ उभे होते. भगवंतांनी हातामध्ये पाणी घेतलं. ब्रह्मार्पणम ब्रह्म अविर ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतयो म्हणून त्या ठिकाणी त्या पानाभोवती पाणी फिरवलं आणि त्या पानाकडे बारीक लक्ष लावून भगवान कृष्णांनी पाहिलं. त्याच्यामध्ये दहीभात होता. तो दहीभात पाहिला. यशोदा मैयेची आठवण झाली. कन्हैया त्या ठिकाणी डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रू भगवंताच्या वाहायला लागले. ताटाला वंदन केलं. कन्हैया ताटावरून त्या ठिकाणी ताडकन उठले. राजप्रसादाच्या गच्चीवर भगवंत जाऊन त्या ठिकाणी उभे आहे. देवकी माता उद्धवजींना म्हणते, उद्धवा, अरे कृष्ण जेवता जेवता ताटावरून उठला, रडत रडत वर गेला, नेमकं काय झालं विचार. उद्धवजी गेले. कान्हा, राजा का रडता? सांगितलं, उद्धवा, अरे मी लहान असताना यशोदा मैयेपासून जेव्हा मी बाजूला झालो, ताटातूट झाली, तेव्हा यशोदा मैयेला म्हटलं होतं, मैया अगं ताटामध्ये मी परत दहीभात घेणार नाही ना. आज नेमकं माझ्या देवकी मातेने ताटात दहीभात वाढला. तो दहीभात पाहिला आणि मला माझ्या आईची त्या ठिकाणी आठवण झाली. आईची आठवण झाली. आता हे जे मुलं आहेत, या मुलांच्या पुढे आई त्या ठिकाणी आवडीचा जो पदार्थ तयार करून समोर ठेवत होती, तो पदार्थ जर समोर आला की या मुलांच्या लक्षात किंवा या मुलांच्या डोळ्यापुढे लगेच आई आल्याशिवाय राहणार नाही. आई आल्याशिवाय राहणार नाही. लगेच लक्षात येईल, माझी आई मला हा आवडीचा पदार्थ त्या ठिकाणी मुद्दाम करून देत होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.